नमस्कार ट्रेडर्स, सगळे झाले जॉईन? आवाज येतोय का सगळ्यांना? एकदा मेसेज करा. ओके ओके, एका मिनिटात स्टार्ट करूयात आपण. आज आपण शिकणार आहोत बेसिक्स ऑफ ऑप्शन ट्रेडिंग. दिसतं ना सगळ्यांना मित्रांनो? करायचं स्टार्ट. ठीक आहे, आपण जरा कालचं काय रिव्हिजन घेऊयात. मला आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही उत्तरं द्या. मित्रांनो, काय आहे की तुम्ही आणि माझं जर बोलणं चालणं सोबत राहिलं तर मला पण शिकवायला मजा येईल आणि आपली जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाम मध्ये पण तुम्हाला सोपं जाईल. सेन्सेक्सची मित्रांनो एक्सपायरी कधी असते? सेन्सेक्स बरोबर, संयम फ्रायडेला. बरोबर. बँक निफ्टीची कधी असते रे? बँक निफ्टीची कधी असते? वेनेसडे. बरोबर रमेश. आणि निफ्टी 50ची लॉट साईज किती आहे? ठीक आहे ठीक आहे, चल ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण आजचा सेशन. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ ऑप्शन ट्रेड. ठीक आहे, आता मित्रांनो पुष्कळ लोकांना ट्रेडिंग स्टार्ट केल्यानंतर हा प्रश्न राहतो की स्ट्राईक प्राइस कुठली शोधायची. ठीक आहे, स्ट्राईक प्राइस शोधायसाठी वेगवेगळे उपाय आहेत, पण आपण एक साधा उपाय तुम्हाला मी आज सांगतो की स्ट्राईक प्राइस तुम्ही सध्याच्या काळात बिगिनर्स म्हणून कशी ओळखायची. ठीक आहे, स्ट्राईक प्राइस शोधायसाठी आपण ऑप्शन ग्रीक्स पण बघणार आहे, त्याच्यात तुम्हाला एकदम क्लिअर होईल. पण सध्या तुम्हाला काय, तुम्ही पण जर चार्टवर बघत राहिलात तुम्हाला पण मजा येईल शिकायला. तुम्हाला एक मी शॉर्टकट सांगतो स्ट्राईक प्राइस शोधायचा. ठीक आहे, जसं एक एक्झाम्पल साठी आपण ट्रेडिंग वे उघडूयात. ठीक आहे, हे ट्रेडिंग व्यू आहे. ठीक आहे, आता हे बघा, हे काय आहे? बँक निफ्टी. ठीक आहे, आता बँक निफ्टी मध्ये तुम्हाला हे दिसतंय का अंक ह्या साईडला लेफ्ट राईट साईडला 47,545.45. ठीक आहे, हे सगळं जे दिसतंय ना, आता ह्याला म्हणतात की करंट मार्केट प्राइस. आता हे जे आहे 47, थांबा एक मिनिट, हे जे आहे बघा, हे जे आहे ना, हे काय करंट मार्केट प्राइस, ह्याला म्हणतात CMP. लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये, करंट मार्केट प्राइस म्हणजे काय, तर मार्केट आता इथे चालू आहे. ठीक आहे, आता तुम्हाला शॉर्टकट साठी सांगायचं म्हणलं ना की तुम्हाला जर आता मार्केट घ्यायचंय, तुम्हाला कळतंय वर जाणार की खाली जाणार. ठीक आहे, आपण एक काम करायच्या अगोदर आपण एक सी आणि पी चा तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतो. जर मित्रांनो मार्केट इथनं असं वर चाललंय, ठीक आहे, तर तुम्हाला ह्या पॉइंटला असं वाटतंय की मार्केट इथनं खाली पडेल. ठीक आहे, मग इथं तुम्ही ऑप्शन, आपण सध्या शिकणार आहे ऑप्शन बाईंग. ठीक आहे, ज्यांना काही ट्रेडिंग बद्दल माहिती नाही त्यांनी फक्त ऐकून घ्या, हळूहळू सगळं क्लिअर होईल. आपण शिकणार आहोत ऑप्शन बाईंग. ठीक आहे, आता ऑप्शन बाईंग मध्ये सपोज मार्केट वर चाललंय, तुम्हाला वाटतं इथं मार्केट खाली जाईल, तर ह्या पॉइंटला सपोज ह्या शेअरचा किंमत आहे 50. ठीक आहे, तुम्हाला असं वाटणार की ह्या 40 पर्यंत जाईल. तर मित्रांनो तुम्ही इथं सी बाय कराल की पी बाय कराल? ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल माहिती आहे त्यांनी सांगा ना, सी की पी? बरोबर, पी. तर पी, पी चा फुल फॉर्म काय आहे ना, तर पी चा फुल फॉर्म आहे पुट युरोपियन. पुट युरोपियन. आणि सी चा फुल फॉर्म आहे कॉल युरोपियन. ठीक आहे, कॉल युरोपियन आणि पुट युरोपियन. आता इथे आपण पुट बाय करणार. पुट का? की खाली जायसाठी. ठीक आहे, आणि सपोज जर मार्केट हे वर चाललंय, ह्या पॉइंटला तुम्हाला वाटतंय की हे मार्केट आणखीन वर जाईल, आणखीन वर जाईल, तर आपण इथं काय बाय करणार? कॉल. म्हणजे काय? सी.
ठीक आहे. आता बघा, हे तुम्हाला सगळं शिकवणार आहे की ट्रेडिंग व्यू पण कसं वापरायचं. सध्या फक्त कुठली स्ट्राईक प्राइस चूज करायची हे लक्षात घ्या. आता बघा इथे काय चालू आहे, निफ्टी बँक. ठीक आहे, बघा आता इथे काय चालू आहे, निफ्टी बँक चालू आहे. दिसते तुम्हाला निफ्टी बँक. आता निफ्टी बँक मध्ये त्या वहीवर लिहा निफ्टी बँक. निफ्टी बँक मध्ये सपोज ही करंट मार्केट प्राइस आहे 47,562.60. तर काय करायचं ना की याच्या 100चा गॅप ठेवायचा, 100चा गॅप, 100 वरचं किंवा 100 खालचं. आता ह्याच्या आसपास मध्ये 100चा गॅप म्हणजे काय झालं, 47,562 म्हणजे काय 47,500. 47,500 कुठे आहे, हा बघा. जर आपल्याला पुट घ्यायचंय, तर तुम्हाला एक तर 47 तुम्हाला असं लिहायला लागेल. ट्रेडिंग व्यू काइट आपण 0 जे वापरणार आहे त्यामध्ये लिहायला लागेल 47,500 पुट असं लिहायला लागेल. किंवा काय लिहायला तुम्हाला 47,600 ह्याच्या आसपासचा 100चा गॅपला काय लिहिणार 47,600 पुट खाली जायसाठी. इथनं जर मार्केट तुम्हाला असं वाटतं खाली जाईल तर, आणि जर तुम्हाला असं वाटतं की मार्केट वर जाईल तर तुम्ही काय लिहिणार 47,500 चा कॉल सी किंवा 47,600 सी. आता हे ऍक्च्युली ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे कॉल आणि पुट घ्यायची. पण तुम्हाला सध्या मजा यावी, तुम्ही पण आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला घरी जाऊन होमवर्क करून बघायचंय. तुम्हाला यासाठी शॉर्टकट सांगितलंय. ऍक्च्युली हे सगळं इतकं सोपं सगळ्यांनी ट्रेडिंग केली असते. ह्याला याचं प्रीमियम किती रुपये, आता जसं आपल्या नियमानुसार आपल्याला प्रीमियम घ्यायचं आहे. जे जुने प्लेयर्स आहेत ज्यांनी माझ्याकडनं जुनं पण अगोदर शिकले त्यांना माहिती असेल, सम्राट वगैरे, की माझा नियम जो आहे की 150 रुपये ते 300 रुपये सीएमपी असली पाहिजे मार्केट प्राइस. आपण एवढ्या रुपयातच करतो. मग सपोज 47,500चा जो कॉल आहे, सॉरी 47,500 जो पुट आहे तो सपोज 320 रुपयाचा आहे, आणि 47,600चा जो पुट आहे तो 180 रुपयाचा आहे. मग आपण कुठला बाय करणार, 47,500चा पुट. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? समजत असेल तर क्लिअर रे, पुढे जाऊयात. ठीक ठीक आहे. आता जर आपण बघितलं आपण बघितलं बँक निफ्टी. आता मी तुम्हाला बोललो की माझं निफ्टी आणि बँक निफ्टी माझं फेवरेट आहे. ठीक आहे, तर मी बँक निफ्टी आणि निफ्टी बद्दल तुम्हाला सांगतो शॉर्टकट साठी. ठीक आहे, आता इथं आपण सर्च करणार निफ्टी 50 इंडेक्स. आता बँक निफ्टी मध्ये आपण 100चं घेतला होता ना गॅप, तसंच यामध्ये घ्यायचं 50चं. म्हणजे काय, तर आता किती चालू आहे 22,464. आता इथनं जर का आणखीन वर जाणार असेल तर आपण काय घेणार 47,464. मग आपण काय घेणार 47,464. ह्याच्या मागचं किंवा पुढची काय घ्यायचं 47,450 किंवा 47,400. ठीक आहे, कॉल किंवा पुट आपण बघूयातच. तर स्ट्राईक प्राइस तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितली कशी घ्यायची. ठीक आहे, स्ट्राईक प्राइस मध्ये कॉल आणि पुट. सी म्हणजे कॉल, कॉल युरोपियन, कॉल म्हणजे काय वर जायसाठी. ठीक आहे, पुट म्हणजे काय खाली जायसाठी. ठीक आहे, एवढं सध्या लिहून घ्या, लक्षात ठेवा. पुष्कळ लोकांचा गोंधळ होतो, सगळे कन्सेप्ट क्लिअर असतात, घ्यायचा असतो कॉल घेतात पुट. हे असं चुकी झाली नाही पाहिजे, म्हणून सारं शब्दात लिहून घ्या मराठीमध्ये. कॉल म्हणजे वर जायला, पुट म्हणजे खाली जायला. ठीक आहे, आता मित्रांनो असे 2 कॉलम करा बुक मध्ये. एकात लिहा निफ्टी, एकात लिहा बँक निफ्टी. लिहायला झालं की मला मेसेज टाका. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये लिहा मिनिमम डिफरन्स इज इक्वल टू 50. ह्याच्यामध्ये लिहा मिनिमम डिफरन्स 100. ठीक आहे, आता बघा, आता आपण लॉट साईज बघितली बरं का. निफ्टीची जी लॉट साईज होती, निफ्टी लॉट साईज किती होती 50ची, बरोबर. आता आता बघायचं की आपल्याला ट्रेडिंग करायसाठी किती रुपयाचं कॅपिटलचे जुळणा करायला लागेल.
कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा म्हणल्यावर सुरुवात होते फंडिंग नाही. विदाऊट फंडिंग कुठलाही बिझनेस होऊ शकत नाही. आणि शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे. तुम्ही जर याला बिझनेसच्या पद्धतीने बघितलं तरच हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे, नाहीतर हा सट्टा बाजार आहे. ठीक आहे. आता निफ्टीची लॉट साईज आहे 50. आता सपोज मार्केट ना वर चालले, ठीक आहे. आता ह्याची सीएमपी जी प्राइस आहे ती आहे 150. किंवा आपण एक्झाम्पल्स कसं डायरेक्टच याच्यावर बघूयात, ऍप्लिकेशनवर बघूयात. आता बघा, तुम्हीच मला सांगा, आज आज मार्केट कितीला क्लोज झालंय? 47,562. ठीक आहे, 47,562. किती आहे सीएमपी आजची? 47,562. तुम्ही कुठला कॉल घेणार? टाका आपल्या चॅट बॉक्स मध्ये. जर 47,562 ही जी सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस आपली चाललेली आहे, तर तुम्ही कुठला कॉल आणि कुठला पुट घेणार? जर मार्केट आपल्याला कळायचं की इथनं खाली पडणार, आपल्याला पुट घ्यायचं, कुठला पुट घेणार? कुठला कोट त्यामध्ये टाकणार? तुम्हाला ऑप्शन देतो, चला 1, 2 आणि 3 ऑप्शन देतो. ठीक आहे. एक ऑप्शन आहे 47,500, एक आहे 48,500, एक आहे 47,100. सांगा कुठला आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला आताच सांगितलंय की बँक निफ्टी ही बँक निफ्टीचे ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स असला पाहिजे? 100चा डिफरन्स. कुठला याच्यामधला ऑप्शन करेक्ट राहील? बरोबर साहेब, 47,500 ऑप्शन. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन बरोबर. ठीक आहे. मग आता आपण काय करणार की आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लिहिणार 47,500 काय पुट. ठीक आहे. आता बघा, बायला क्लिक केलं. आता किती रुपयाला आहे मित्रांनो? तुम्हाला मी इकडे दाखवतो. हे बघा, इथे याची किंमत दिसते आपल्याला. हे बघा, दिसतोय 122. हा 122 रुपयाला आहे. आणि याची किती लॉट आहे? 15 लॉट. म्हणजे 15 क्वांटिटी याची घ्यायला लागेल. एका लॉट मध्ये किती? 15 क्वांटिटी. इथे बघा लिहिलंय, लॉट साईज 15. बरोबर दिसतंय? आता बघा, आता याच्यामध्ये आपल्याला दिसते मार्जिन. आता हे मार्जिन जी इथे दिसते ना, ही मार्जिन ही कशी कॅल्क्युलेट करायची? तुम्हाला हा कॉल घ्यायसाठी किती रुपयाची गरज लागेल? आता बघा, ह्याची मार्केट प्राइस किती चालू होती? 122. सीएमपी जे आपण सध्या शिकलो ना, सीएमपी, तर ह्याची किती चालू होती? 122. ठीक आहे. आता 122 गुणिला किती आहे लॉट? 15. म्हणजे ह्याचे कॅल्क्युलेशन किती होणार? करा तुम्ही, सांगा मला. बरोबर, 1830. म्हणजे तुम्हाला बँक निफ्टीचा एक लॉट घ्यायला किती रुपये लागेल? 1830 रुपये. ठीक आहे. मग जर 2 लॉट घ्यायचे असेल तर काय होईल? 15 नाही, याचे ते काय होईल? 30 होईल. म्हणजे इथे किती लागेल? 1800 गुणिला आणखीन 30, म्हणजे किती रुपये? 3,660 रुपये. ठीक आहे. 2 लॉटला 3,660. सरळ याचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. आता हे बघा, जर आपल्याला कॉल घ्यायचा आहे तर आपले नियम बघा काय आहेत. नियम काय? 150 ते 300 मध्ये असला पाहिजे. म्हणजे हा बसतोय का आपल्या नियमात? नाही बसत, म्हणजे आपल्याला नाही घ्यायचं. मग याच्या आणखीन खालचं बघायचं, 47,400 पुट बसतोय का? नाही बसत. मग याच्या वरचं बघायचं. तुम्हाला सगळं शिकवतो मी, हे वरचं खालचं असं ट्रेडिंग नाही होत खरं तर. पण एक तुम्हाला शॉर्टकट म्हणून सांगतोय की तुम्हाला पण घरी जाऊन चेक करायचंय होतोय का नाही होत, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर 47,600 कॉल बरोबर हा आपल्या बसतोय नियमांमध्ये, कारण की आपला नियम काय? 150 ते 300 असले पाहिजे करंट मार्केट प्राइस. याची किती आहे? 170. 15 लॉट 15 क्वांटिटी घ्यायला किती रुपये लागतात? 2,547. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही तुमचं अंदाज काढायचं की आपल्याला किती रुपये कॅपिटल लागणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. तर आपण एक्झाम्पल बघितलं बँक निफ्टीचे. आपण मित्रांनो जरा फास्ट जातोय का? हळू करू का जरा स्पीड? सांगा आपल्या चॅट बॉक्स मध्ये. हळू करायचं तर हळू पण करूयात, पण काय सध्या थेअरी आहे, उगाच टाइमपास करून अर्थ नाहीये. ठीक आहे. आणखीन चला एक एक्झाम्पल घेऊनच घेऊयात, निफ्टीचं एक्झाम्पल. निफ्टीचं कसं राहणार? सपोज करंट मार्केट प्राइस निफ्टीची जर का
176 आहे, तर त्याला किती गुणिले 50, 176 गुणिले 50 म्हणजे किती होईल, 8,800 रुपये. ठीक आहे, जसं आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तसंच निफ्टीचं. आता चार्टवर वगैरे तुम्हाला परत दाखवत नाही बसत. कोणाला समजलं नसेल तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये विचारा, परत रिपीट करूयात. उगाच ह्याच्यात टाइमपास करून आपल्याला काय मित्रांनो अर्थ नाहीये. मेन ज्याच्यासाठी तुम्ही सगळे थांबलात, ऑप्शन ट्रेडिंग शेवटचा दिवस, त्याच्यासाठी त्याच्याकडे आपण लवकर वळूया. ठीक आहे, रिपीट करू का? ठीक आहे, निफ्टीचं रिपीट करतो. ठीक आहे, निफ्टी आपण बँक निफ्टी बघितलं, आता निफ्टीचं रिपीट करूयात. काय झालं, सगळ्यात पहिले गेलो ट्रेडिंग व्ह्यूला. ठीक आहे, ट्रेडिंग ट्रेडिंग व्ह्यूला गेलो, सर्च केलं निफ्टी. निफ्टीचा चार्ट इथे आलाय. ठीक आहे, बघा निफ्टीचा चार्ट आलाय इथे. ठीक आहे, हे बघा निफ्टीचा चार्ट. आता निफ्टीची करंट मार्केट प्राइस किती चालू आहे, 22,464.30. आवाज येत नाहीये का? श्रीनाथ डोंगरेने मेसेज टाकलाय. येतोय ना श्रीनाथ दादा आवाज? ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. तर ह्याची करंट मार्केट प्राइस चालू आहे 22,464. ठीक आहे, आता 22,464च्या जवळपास कुठला येतो, आता ह्याचं बघा, ह्याच्या आसपास 50च्या आसपास आला 22,450. ठीक आहे, किंवा कुठला आला, राऊंड फिगर बघायचं, 50चा राऊंड फिगर 22,500. मग आपण एकतर 22,500 किंवा 22,450चा पुट बाय करणार, की आपल्याला आपल्याला बघायचं मार्केट खाली जाणार ह्याच्यातनं. ठीक आहे, आता बघा आपण आपल्या ट्रेडिंग काईट मध्ये जाणार. आता मित्रांनो बँक निफ्टीचे नियम वेगळे आहेत, निफ्टीचे नियम वेगळे आहेत. निफ्टीचे नियम तुम्हाला सांगतो नंतर. सध्या बँक निफ्टीवरच आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, जर तुम्ही लई गोंधळ केला तुम्हालाच कन्फ्युजन होईल. ठीक आहे, आता आपल्याला किती घ्यायचं होतं, 22,450 पुट. आपण इथे लिहिणार 22,450चा पुट. ठीक आहे, गेलो बाय वरती. ते बाय सेलचे बटन काय आहे काय नाही सध्या काहीच लक्ष देऊ नका, सगळं काही शिकाल तुम्ही, फक्त सध्या ऐकून घ्या. आता बघा ह्याची मार्केट प्राइस किती चालू आहे, 82 रुपीज. दिसतं इथं 82 रुपीज. ठीक आहे, ह्याची लॉट साईज किती आहे, 50. मग 82 गुणिले 50, 82 गुणिले 50 किती रुपये कॅपिटल लागेल, 4,107 रुपये. ठीक आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. स्ट्राईक प्राइस बद्दल आपण आता बघतोय. ठीक आहे, झालं क्लिअर? अंकुश सर झालं क्लिअर? करू चार्ट पुढे? ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता आपण शिकूयात स्ट्राईक प्राइस मध्ये 3 प्रकार आहेत. ठीक आहे, स्ट्राईक प्राइस मध्ये 3 प्रकार आहेत. आता असा कॉलम करा, एकात लिहा ITM, एकात लिहा ATM, एकात लिहा OTM. लिहून घ्या, ITM, ATM आणि OTM. आता एक्झाम्पल साठी सध्याची करंट मार्केट प्राइस आहे ती सपोज आहे 45,000. ठीक आहे, ही आहे CMP बँक निफ्टीची. ठीक आहे, बँक निफ्टी. आपण एक्झाम्पल सगळे बँक निफ्टीचेच बघूयात, नंतर सगळीकडे फोकस करूया. ठीक आहे, आता बँक निफ्टीची जी करंट मार्केट प्राइस आहे ती आहे 45,000. ठीक आहे, आता आपला नियम काय म्हणतो, की आता 100 मागे किंवा पुढे बघायचं. ठीक आहे, 100चा राऊंड फिगर बघायचं. आता एखाद्याकडं 3 सिच्युएशन घेऊया. ठीक आहे, 3 सिच्युएशन. एखाद्याकडं आहे 10,000 रुपये कॅपिटल. ठीक आहे, एखाद्याकडे आहे 5,000 रुपये कॅपिटल. ठीक आहे, आणि एकाकडे फक्त 1,000 रुपये कॅपिटल. ठीक आहे, 10,000, 5,000 आणि 1,000. आता हे कधी ITMचं पण काही, ITM पण कुठल्या तरी गोष्टीसाठी बनलेलं आहे, ATM पण कुठल्या तरी गोष्टीसाठी बनलं आणि OTM तरी कुठल्या परिस्थितीत आपण कुठला कॉल घ्यायचा
हे तुम्हाला ग्रीक्स मधनं शिकता येईल. ठीक आहे, आपलं ग्रीक्सचं पण लेक्चर होणार आहे, सध्या तुम्ही फक्त ऐकून घ्या. ठीक आहे, सध्या याचं शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर आयटीएम जो मित्रांनो असतो ना, आयटीएम असतो महाग. ठीक आहे, आणि ओटीएम असतो सगळ्यात स्वस्त, आउट ऑफ द मनी. आता ह्याचे फुल फॉर्म आहेत. ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी, एटीएम म्हणजे ऍट द मनी, आणि आयटीएम म्हणजे इन द मनी. ठीक आहे, आता आयटीएमचा फुल फॉर्म काय? तर सध्या करंट मार्केट प्राइस काय आहे? 45,000. ठीक आहे, आता 45,000 असल्यावर 44,900 हा जो कॉल आहे, हा काय होईल? आयटीएम. कारण की हा काय मार्केट प्राइसच्या आतमध्ये आहे ना. ठीक आहे, सध्या सॉरी, आपण जे फॉलो करतोय ते करतोय वर जायसाठी. ठीक आहे, कॉल ऑप्शन बद्दल आपण बोलतोय. 47,500 सध्या करंट मार्केट प्राइस आहे. आपण असं प्रेडिक्ट करतोय की इथं मार्केट वर जाईल. ठीक आहे, इथं ग्राफ काढतो मी. असा आपला ग्राफ आहे. ठीक आहे, इथं आहे 45,000. माझं असं म्हणणं आहे की इथनं मार्केट वर जाईल. ठीक आहे, जर मार्केट वर जात असेल, आता ह्याच्या खाली काय राहणार? 45, सॉरी, 44,900, 44,800. ह्याच्या वरती काय राहणार? 45,100, 45,200. ठीक आहे, आता बघा इथनं हे मार्केटच्या आत आहे ना. हे बघा, हे मार्केट चाललंय. आता हे मार्केटच्या आत आहे. हे जे दोन कॉल्स आहेत ते मार्केटच्या आत आहेत. त्यामुळे ह्यांना आपण काय म्हणणार? आयटीएम. यांना म्हणणार इन द मनी. हे आतमध्ये आहेत ना, इन द मनी. कळतंय? आयटीएमचा अर्थ हे मार्केटच्या आतमध्ये आहेत. म्हणून 45,900 हे काय होणार? मार्केटच्या आतमधले. हा नेहमी महाग राहणार मित्रांनो, इथं लिहून ठेवा. महाग सगळ्यात चांगला. आता हळूहळू तुम्हाला याच्यात कळेल की वेळेचं काय महत्व आहे. आपण म्हणतो ना डिके होतोय. याच्या ज्यांना जे जुने प्लेयर्स आहेत त्यांना माहिती आहे डिके होतं. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये डिके होतो प्रीमियम. हा जो प्रीमियम असतो ना 100-200, हा मार्केट जरी इथंच थांबलं तरी पण हा डिके होतो. म्हणजे वेळेचं महत्व हे पण आपल्याला शेअर मार्केट शिकवतं. ठीक आहे, तर हे वेळेचं महत्व जे ओटीएम वाले आहेत ना त्यांना सगळ्यात चांगलं माहिती आहे. म्हणजे हा सगळ्यात लवकर डिके होतो. लॉस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस ओटीएम मध्ये असतात. हा महाग आहे पण लॉस होण्याचे कमी चान्सेस. असं सर्वांनी लिहून घ्या शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, लॉस होण्याचे चान्सेस सगळ्यात कमी. आता एटीएम, एटीएम म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट. मी एटीएम मध्येच घेतो. ठीक आहे, एटीएम म्हणजे काय की हे जे ना ऍट द मनी, ऍट द मनी जे चालू असेल ना तेच घ्यायचं. 100च्या राऊंड फिगर मध्ये काय 45,000 हे काय आहे? 45,000 हे काय होणार? ऍट द मनी. ठीक आहे, ऍट द मनी म्हणजे काय? सर्वांना परवडेल असं होलसेल मध्ये. होलसेल सर्वांना परवडेल असं. ठीक आहे, सर्वांना परवडेल असा हा एटीएम असतो. आयटीएम म्हणजे काय? महाग असतो, सगळ्यांना सगळ्यांना परवडत नाही. जे मोठे मोठे ज्यांच्याकडे मोठा फंड आहे त्यांनाच परवडतो. एटीएम म्हणजे काय? होलसेल मध्ये नाही का सर्वांना परवडतो. आता ह्याच्यामध्ये लॉस आणि प्रॉफिट 50-50 चान्सेस आहेत. लॉस एकतर होणार किंवा प्रॉफिट होणार. म्हणजे डीके होण्याचे चान्सेस 50-50 आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस थोडं कमी आहे. लॉस एकतर 40% होणार. ठीक आहे, आता ओटीएम, ओटीएम म्हणजे काय की ह्याच्या वरचा, आउट ऑफ द मनी. ओटीएम. आता हे जे ना 45, 100, 45, 200 सगळे ओटीएम आहेत. ते इथे लिहूयात आपण 45, 100. हे मार्केटच्या वर चाललंय ना, नाही का? म्हणून ह्याला आपण लिहिणार. आता हे जे आहे ना, हे सगळ्यात स्वस्त असतं गोरगरिबांसाठी, नाही का? सगळ्यात स्वस्त, नाही का? आपण म्हणून दारिद्र्य रेषेखालचे, हे दारिद्र्य रेषेखालच्यांसाठी आहे. हे कधीच घ्यायचं नाही. हे कधी घ्यायचं? आता कधी कधी म्हणतो ना हिरो झिरो, हिरो झिरो वाल्यांचा हा सगळ्यात आवडता आहे. पण हिरो झिरो मी स्वतः करत नाही. कारण की त्याच्यामध्ये काय होईल? एक तर हिरो होईल किंवा झिरो होईल. आपल्याला ना हिरो व्हायचं ना आपल्याला झिरो व्हायचं. आपल्याला आपला बिझनेस आहे ना. अरे आपण मित्रांनो ह्याच्यामध्ये लोक ₹20,000 लावतात आणि त्यांना असं वाटतं की 20 चे लगेच 40 व्हायला पाहिजे. 20-40 चे लगेच 80 व्हायला पाहिजे. असं झालं सगळ्यांनी सर्वांसाठीच केलं असतं ना. आता आपण एखादा बिझनेस करतो. आपण दुधाची डेअरी जर टाकली, ₹10,00,000 आपण खर्च केले. ठीक आहे. कपड्याचं दुकान टाकलं, दुधाची डेअरी टाकली, ₹10,00,000. ते काय लगेच मित्रांनो उद्याच्या 20,00,000 होतात का? नाही का? त्याचा गल्ला काय असतो? दिवसाला 5,000, दिवसाला 10,000, दिवसाला 15,000. मग शेअर मार्केट पण एक बिझनेस आहे ना. तुम्ही 20,000 लावून 40,000 नाही करू शकत रे मित्रांनो. जे करतात ना ते 40 चे परत शून्य पण लोकं करतात. हे ओटीएम वाल्यांचं काम आहे 20 चे 40 करणं. तर आपण ना 20 चे 40 करत, नाही का? ना 40 चे 0 करत. आपण काय करतो 20 चे 21 करणार, मग 22 करणार, नाही का? 23 करणार. हळू वर जाणार. म्हणजे आपला बिझनेस आहे. 10,00,000 आपण जेव्हा आपल्या धंद्यात लावतो, तेव्हा त्याचा गल्ला दिवसाचा असतो 10,000, 15,000. हळू-हळू 10,00,000ची 20,00,000 व्हायला 2-2 वर्ष लागतात. ठीक आहे. आता सगळ्यात स्वस्त ह्याच्यात लॉस होण्याचे चान्सेस 90%. तुम्ही पैसे 90% तुम्ही ह्याच्यात गमावणार. मी तर म्हणतो 100% गमावणार.
क्वचितच काही हिरो जे होतात, क्वचितच हिरो होते त्याच्यामध्ये पैसे बनवतात. ठीक आहे, हे तुम्ही याचा एक तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. लिहिलं झालं की मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, चला वळूयात पुढं. आता हे आपण बघितलं कॉल बद्दल. कॉल म्हणजे काय, मार्केट जर येत ना, ह्या ग्राफ मधनं मार्केट जर वर जात असेल तर. आता बघूयात पुट बद्दल. आता 45,000 ही मार्केटची प्राइस चालली आहे. ठीक आहे, इथं मार्केट आहे, हे आहे 45,000. ठीक आहे, याच्या खाली काय 44, 900, 44,800. ह्याच्यावरती काय होणार 45, 100. हे ग्राफ सर काय मित्रांनो, ग्राफ बुक सरांनी वापरले ना, आपण ग्राफ बुक मध्ये स्केल लिहितो, ग्राफची स्केल तुम्ही एवढं समजा. ठीक आहे, इथनं आपण असं गृह धरतोय की इथनं मार्केट खाली पडेल. ठीक आहे, पुट इथनं मार्केट खाली पडेल. ठीक आहे, आपण पुट बद्दल बघतोय, मार्केट इथनं खाली पडत. आता परत ओटीएम, सॉरी परत काय आयटीएम, एटीएम आणि ओटीएम. ठीक आहे, टाकलं एडिंग तिने. आता तुम्हीच मला सांगा की जर इथनं पुट करतोय तर एटीएम काय असणार आहे मित्रांनो, एटीएम स्ट्राईक प्राइस काय असणार सांगा चॅट बॉक्स मध्ये. तुम्ही उत्तर देत राहा मित्रांनो. नाही ना, 45, 100 नाही ना मित्र असणार. मी एटीएम विचारतोय, एटीएम ची स्ट्राईक प्राइस काय असणार एटीएम ची. नाही आता तुझं पण चुकतंय. हा बरोबर, हर्षलचं उत्तर एकदम बरोबर आहे, संयमचं उत्तर बरोबर आहे. 45,000 पुट असो कॉल असो याच्यात चेंजेस होणार नाही ना, कारण की हे काय एटीएम, एटीएम म्हणजे काय ऍट द मनी. ह्या इन्स्टंटला किती आहे की 45,000 म्हणजे काय, पुटला 45,000 होणार एटीएम. आता आयटीएम म्हणजे तुमच्यासाठी लिहून ठेवले, आयटीएम म्हणजे काय ह्या दोन. ठीक आहे, 45, 100 किंवा 45, 200. हे काय होणार आयटीएम होणार. ओटीएम काय होणार 45, 800, 44, 800 किंवा 44, 900. ह्यात पण सेम, हे सगळ्यात स्वस्त, हे होलसेल, हे सगळ्यात महाग. ह्याच्यामध्ये हिरो किंवा झिरो होईल, हे माझं आवडतं, आणि हे जे ज्यांच्याकडे जास्त फंड आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, ते परत रिपीट करायला काय हरकत नाही. ठीक आहे, जाऊयात पुढं. क्लिअर काय, याच्याबद्दल कन्फ्युजन असेल तर विचारा. क्लिअर आहे का? चला आता आपण शिकूयात जरा ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट बद्दल. ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट कशी वापरायची. थांबा मित्रांनो, हे मी लॉग इन करूनच घेतो. ठीक आहे, दिसते सगळ्यांना स्क्रीन. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे जे साईडचं तुम्हाला दिसतंय ना, हे जे साईडचं तुम्हाला सगळं दिसतंय, ह्याला म्हणतात मार्केट प्राइस. ठीक आहे, ह्याला म्हणतात मार्केट प्राइस.
आता हे सगळं लक्षात घेऊन घ्या, परत रिपीट नाही करणार. ठीक आहे. त्यानंतर मार्केट प्राइस, ह्याच्यात ही जी मार्केट सध्या चालू आहे त्यानंतर सीएमपी, करंट मार्केट प्राइस. त्याचे टूल्स आपण जरा शिकून घेऊयात. ह्याच्यामध्ये हा जो टूल्स आहे ना, हा टूल, ठीक आहे, ह्या टूलचं काम काय आहे? हा टूल आहे लाईन टूल. हा जो टूल आहे हा आहे लाईन टूल. ह्याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत. आता तुम्हाला हा होमवर्क आहे. तुम्हाला घरी जाऊन काय करायचंय, गुगलवर टाकायचंय ट्रेडिंग व्यू. गुगलवर काय टाकायचं, ट्रेडिंग व्यू. ट्रेडिंग व्यू टाकलं की वेबसाईट येईल. ठीक आहे. कोणाला काही जर डिफिकल्टी आली तर मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला त्यात सांगतो. ठीक आहे, किंवा उद्याच्या सेशनला विचारा. ठीक आहे. आता ह्या ट्रेडिंग व्ह्यूला हा जो पॉईंट, सगळ्यात पहिला जो वरचा हा जो पॉईंट आहे ह्याचा एक क्रॉस, हे आपल्या काही कामाचं नाही. क्रॉस म्हणजे काय, की एका जागी फिरवायला, जर मागे जायचं असेल पुढे जायचं असेल तर हे क्रॉसचा उपयोग करतात. ठीक आहे. नंतर खालचं काय, लाईन टूल. याच्यामध्ये काय, ट्रेंड लाईन. पुष्कळ लोकांनी ऐकलं असेल. ट्रेंड लाईन कशी काढतात, आता बघा. हे मार्केट ट्रेंडिंग मार्केट होतं, ह्याला आपण काय म्हणतो, ट्रेंडिंग मार्केट. आता ट्रेंड लाईन कशी काढायची, ह्या पॉईंटवरून धरली, इकडे वळली, हे काय झालं, ट्रेंड. आपण ट्रेंड लाईन काढली, मार्केटचा ट्रेंड. हे हा मित्रांनो असं सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला मी काल शिकवलंय. हा सपोर्ट एक रेजिस्टन्स आहे. सांगा सर्वांनी. सांगा. काल कळलं नाही कोणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स? करू का परत रिपीट, येतंय कोणाला? सपोर्ट जे मित्रांनो असतं ना, ते काय असतं माहिती का, प्राइस बिलो पॉईंट. प्राइस बिलो पॉईंट, कळतंय का? हे काय, ह्याला सपोर्ट घेऊन मार्केट वर चालतंय. सो ह्याचा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. मार्केट वरनं इथं आलं, ह्याला रेजिस्टन्स, ह्याला तोडू शकत नाहीये. कळतंय का? परत वरती गेला, ठीक आहे, इथं रेजिस्टन्स तुटला म्हणून मार्केट खाली आलं. ठीक आहे. आता बघा, लाईन टूल झालं, हा ट्रेंड लाईन झाला, हा रे. रे म्हणजे काय, रेचा अर्थ आपण शिकलो असेल. रे म्हणजे काय, हे जर इथं आपण धरला, एक एका साईडला जाणार रे. सरळ हॉरिझॉन्टल जर लाईन काढायची असेल ना, कळतंय का, हा झाला रे. आता हे ह्याच्या इकडे लाईन नसणार. पुष्कळ लोकांना बॅक टेस्टिंग करायची, पुढे त्रास झाला पाहिजे नाही, ते रे वापरणार. हे सगळे पॉईंट एवढे महत्वाचे नाही आहेत, सगळे तुम्ही घरी जाऊन पण बघू शकता. तरी वरवर जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बाकी तुम्हीच घरी जाऊन सर्व चेक करा आणि नंतर मला उद्या सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इन्फो एक्सटेंड, हे आपल्या काही कामाचे नाहीत. हॉरिझॉन्टल लाईन मात्र आपल्या कामाची आहे. जेव्हा आपण सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला शोधायचे असतात, इथनं बघणार. हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हॉरिझॉन्टल लाईन, याचं शॉर्टकट आहे कंट्रोल एच, जर कोणी लॅपटॉपवर वापरत असेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, पुष्कळ लोकांचे मेसेज येत आहेत की मोबाईलमध्ये आपण करू शकतो का ट्रेडिंग. ट्रेडिंग मोबाईलमध्येच होती, पण चार्ट बघायला मित्रांनो कमीत कमी एक लॅपटॉप तर तुम्हाला जुगायला लागणारच आहे. आणि आपण मित्रांनो ट्रेडर आहेत रे. आपण तसलं तुम्ही घरी बघत नका करू की लॅपटॉप पण नाही सर, आता कसं करणार. आपलं सेंटर लवकरच चालू होतं. सेंटर चालू झालं की मी तिकडे प्रत्येकासाठी कम्प्युटरची व्यवस्था करणारच आहे. पण तोवर सर्वांनी लॅपटॉप तरी मित्रांनो ठेवा. कारण की हे सर्व जे आपण करतोय ना, मोबाईलमध्ये एकतर पॅड म्हणजे तुम्हाला टॅबलेट तरी ठेवायला लागेल, मोठी स्क्रीन ठेवायला लागेल. मोबाईलमध्ये चार्ट ट्रेडिंग होतच नाही. माझ्याकडनं तरी होत नाही. कोणाकडनं होत असेल तर त्यांनी सांगा. ठीक आहे. आता लाईन टूल मध्ये होतो आपण. ट्रेंड लाईन झालं आणि हॉरिझॉन्टल लाईन, हे आपले दोनच लाईन आपल्या कामाचे. ठीक आहे. हे तिसरं जे आहे ना मित्रांनो, फिबोनाची टूल आहे. फिबोनाची पुष्कळ लोकांनी ऐकलं असेल. फिबोनाची हे एका सायंटिस्टने काढलेली थेअरी आहे. आपल्या हातावरचे ज्या आपल्या बोटावरचे जे रेषा आहेत, फिंगरप्रिंट्स, हे फिबोनाचीने बनलेलं आहे. कमळाचं फुल, झेंडूचं फुल, ज्याचे जे थिअरी आहेत, ह्याचं मोठं कॅल्क्युलेशन आहे मॅथमॅटिकल, ते पण आपण पुढे शिकूयात. हे फिबोनाची टूल आहे. ज्याला हा फिबोनाची टूल सर्व वापरता आलं ना, ज्याला हे पूर्ण फिबोनाची जे टूल्स आलेत, तो म्हणजे शेअर मार्केटचा बादशाह. हे एवढं मी पण सध्या शिकलो नाहीये. ह्याच्यामध्ये मी पण 2 ते 3च केले. असं कुठलाच ट्रेडर नाही ज्याला सगळेचे सगळे टूल्स समजलेत आणि सगळ्याचे सगळे टूल्स वापरता येतात.
फिबोनाची म्हणजे काय ना, की आता बघा, एक शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला सांगतो बोललो तर, ठीक आहे. आता हे 2 दिवसाचे जे मार्केट होते ना, हे काही कामाचेच नव्हते. तर माझं पण जर बघितलं ना, तर मी पण ट्रेड नाहीच केलेत आज. कारण की आपल्याला माहिती होतं असल्या मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे लॉसच करून घेणे. असल्या मार्केटमध्ये जर ट्रेड केलं ना, लॉसच होणार 100%. असल्या मार्केटमध्ये ट्रेडच करायचं नाही. आता बघा हे असलं ट्रेंडिंग मार्केट होतं, ठीक आहे. हे बघ, हे बघा मी सगळे फिबोनाची वापरले तिकडे. ठीक आहे. फिबोनाची कसं वापरायचं ना, फिबोनाचीमध्ये काही गोल्डन गोल्डन लेव्हल्स असतात. जसं 0.6 आहे. आपण पुढे शिकणार आहे. 0.6 चा लेव्हल, 0.5 चा लेव्हल. ठीक आहे. तुम्ही शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला एक फिबोनाचीचं गंमत दाखवतो. आता बघा इथे मार्केट चालू झालं. 21 तारखेचं मार्केट आहे. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यात दाखवतो. 21 तारखेचं मार्केट आहे. 21 तारखेचं मार्केट. फिबोनाची टूल मी वापरला. हे पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आहे. ठीक आहे. ही कॅन्डल. इथं फिबोनाची टूल मी वापरला. हे तुम्हाला सगळं शिकवणार कसा वापरायचा, काय वापरायचा. ह्या फिबोनाची टूलमध्ये अगोदरच सांगतात, की मार्केट इथनं खाली जाणार आहे. आपण इथं पुट बाय करणार. ठीक आहे. पुट बाय केला. मार्केट खाली कुठपर्यंत येणार? तर ह्यांनी अगोदरच सांगितलं, की मार्केट खाली इथपर्यंत येणार आहे. मार्केट बरोबर इथपर्यंत आलं, आपल्याला इथपर्यंत रॅली मिळाली. जी फिबोनाचीची जी मजा आहे, ती तुम्हाला दाखवते. फिबोनाची कसं वर्क करतं. ठीक आहे. आता हे सगळे आपण टूल्स बघणारच आहे. फिबोनाची बद्दल आपण पुढे बघूयात. बाकी आणखीन पुढचे बघूयात. हा जो टूल आहे, हा मी वापरत नाही. मला माहिती पण नाही याच्याबद्दल. प्रोजेक्शन टूल जो आहे, लाँग पोझिशन किंवा शॉर्ट पोझिशन हे दोनच आपण वापरतो. म्हणजे काय तर आता इथनं जर पेपर ट्रेडिंग कोण करतंय किंवा ओरिजिनल पण ट्रेडिंग करतोय. आता मी तुम्हाला काय बोललो, इथनं इथपर्यंत पडणार मार्केट. तर हे प्रोफेशनल ट्रेडर काय करतात, शॉर्ट पोझिशन करतात इथनं. इथं घेतलं कॅन्डल क्लोजिंगला, इथं स्टॉप लॉस ठेवला, ह्याच्या इथपर्यंत ठीक आहे. आता हे 15 मिनिटात चाललंय, आपण 5 मिनिटाचं करूयात. कॅन्डल क्लोजिंगला आपण घेतलं इथं, स्टॉप लॉस ठेवला ह्या कॅन्डलच्या विकच्या खाली, ठीक आहे. आणि टार्गेट कुठपर्यंत, आपल्या फिबोनाची पर्यंत, ठीक आहे. तर हे प्रॉफिट आणि फास्ट होतंय का? ठीक आहे, हळू करूया. आता हा जो टूल आहे ना, हा वापरतात प्रॉफिट आणि लॉसचं रेशिओ काढायसाठी. आता बघा लॉस किती पॉइंटचा होता? 88 पॉइंटचा, 88 पॉइंटचा. आणि प्रॉफिट किती पॉइंटचं टार्गेट? 302 पॉइंटचं. दिसतं इथं. आता इथं लिहिलं असेल बघा 3.42 म्हणजे काय 1:3. पुष्कळ लोक म्हणतात ना 1:4 चा प्रॉफिट, 1:2 चा प्रॉफिट. तर हा 1:3 चा प्रॉफिट. टूल्स बद्दल सर्व तुम्हीच घरी जाऊन चेक करा किंवा युट्यूबला वगैरे बघा. टूल्स एवढं काय नाहीये. कारण की टूल्स जर तुम्हाला सगळे शिकत बसलो तर त्याचं महिनाभर संपल. ठीक आहे. पण तुम्हाला मेन टूल्स मी सांगून देतोय. ठीक आहे. त्यानंतर हा ब्रश टूल कशासाठी? तर इथं काय जर तुम्हाला लिहायचं असेल, कुठं काय खून करून ठेवायची असेल, तर ब्रश टूल वापरला जातं. टेक्स्ट टूल म्हणजे काय? की इथं आपल्याला लिहून ठेवायचं, की हे काय टार्गेट. असं इथं लिहिलं जातं. ठीक आहे. त्यासाठी टेक्स्ट टूल म्हणजे काय लिहायसाठी चार्टवरती. नंतर काय हा टूल मी तो वापरत नाही. हा टूल आहे मेजरमेंटसाठी. आता हे मार्केट आहे. ठीक आहे. आता हे मार्केट इथून इथपर्यंत गेलंय. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे, की हे मार्केट किती पॉइंट वर गेलं. तर आपण काय करणार स्केल वापरणार. स्केलचा 1 पॉइंट इथे ठेवणार, दुसरा पॉइंट वरती. इथं घेतलं, इथून इथपर्यंत किती पॉइंट गेलं? 938 पॉइंट. ते लिहून आलंय बघा. ठीक आहे. स्केलचं काम. ह्याचं काम काय आहे, की झूम करायसाठी, विदाऊट झूमसाठी. आणि हे खालचे एवढे कामाचे नाहीयेत. आता हे सर्व तुम्हाला मी शिकवलं बरोबर. आता हे बघा. तुम्ही घरी जाऊन काय करायचं ना, तुमच्या मोबाईलमध्ये झालं किंवा कॉम्प्युटरमध्ये Google तुम्ही चालू केलं. Google नंतर काय करायचं, हे जे टाकायचं ट्रेडिंग व्यू. ठीक आहे. ट्रेडिंग व्यू टाकलं. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं. क्लिक केलं, तुम्हाला इथं तुमचं अकाउंट वगैरे ओपन करायला लावल. Google सोबत लिंक करून टाका. काय फ्री आहे सगळं. पेड व्हर्जन पण याचं आहे, पण आपल्याला सध्या पेडचं काही काम नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सर्चमध्ये काय सर्च करायचं ना इथं, की बँक निफ्टी.
इथं बँक निफ्टी सर्च करायचं. सर्च केलं की पहिलं बँक निफ्टी इंडेक्स ह्यावर क्लिक करा. लॉन्च चार्ट लॉन्च केला. तुमचं जे येणार ना, तुमचं एकदम क्लिअर येईल. तुमचं तेवढं कचरा नसणार इथं. तुमचं असं चार्ट उघडल. ठीक आहे. एकदम क्लिअर चार्ट. मग ह्याच्यामध्ये ना तुम्ही सगळे हे चेक करा. आता हे बघा, हे जे आहे ना वरचं, जे इथे मी क्लिक करतोय वरती बँक निफ्टीच्या बाजूला 15 मिनिटं, हे मिनिट टाइम फ्रेम आहे. आपण जे वापरतो ते 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 आवर, 1 डे हे आपण सगळे वापरतो. जास्तीत जास्त 5 मिनिटं वापरतो. हे सर्व तुम्ही सगळे लावून बघा. ह्याच्या बाजूलाच इंडिकेटर आहे. इंडिकेटरमध्ये तुम्हाला जे बोलतो ना, आपला एक क्लास राहणार आहे इंडिकेटर्सचा. तर ह्याच्यामध्ये राहणारे इंडिकेटर्स कुठले सर्च करायचे. पुष्कळ प्रकारचे इंडिकेटर्स आहेत. आता फक्त एक जरी मी इथं टाकलं, पिव्ट, किती प्रकारचे इंडिकेटर आले बघा. पुष्कळ प्रकारचे इंडिकेटर आहेत जे याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. मेन तुम्हाला मी शिकवलं इंडिकेटर, टाइम फ्रेम, ट्रेंड लाईन. आता हे जे इकडचे सर्व टूल्स आहेत ना, लेफ्ट साइडचे, हे सर्व तुम्हीच वापरून बघा आणि याची प्रॅक्टिस करा. यातलं जर एखादा टूल्स नाही कळला तर मग मला सांगा. ठीक आहे, जाऊयात पुढं. ह्याच्यामध्ये जर कोणाला आता बँक निफ्टीच्या ऐवजी निफ्टी सर्च करायचंय, तर तुम्ही इथनं पण एक तर इथनं करू शकता, नाहीतर हा जो पॉइंट आहे ना, ह्याला क्लिक करून पण तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी सर्च करू शकता. जायचं पुढं. फास्ट होतंय का मित्रांनो? चल, आता आपण ट्रेडिंग व्यू शिकलो. आता आपण शिकूयात डीमॅट अकाउंट बद्दल. ज्यांना डीमॅट अकाउंट नाहीये त्यांनी मला व्हॉट्सअपला प्रायव्हेट मेसेज करा. त्यांना मी डीमॅट अकाउंट उघडून देतो. ठीक आहे. ज्यांचं आहे, ज्यांना जे जुने प्लेयर्स आहेत त्यांना माहिती असेल, झिरोधा ट्रस्टेड ब्रँड आहे. मी पुष्कळ 2-3 वापरतो. त्यातलं तुम्हाला सर्वांचं ऍक्च्युअली सेमच असतं. सर्वांचं जवळपास सेम असतं इंटरफेस. तुम्हाला मी सध्या झिरोधाचा सांगतो. ठीक आहे. आता हा झिरोधाचा इंटरफेस आहे. ठीक आहे. इथे तुमचं राहणार, तुमचं क्लायंट आयडी, तुमचं जे काही नाव आहे वगैरे सगळे त्यांचं. जसं माझं अकाउंट आहे, कॉर्पोरेट अकाउंट. ठीक आहे. जसं ग्रो आहे, तर सर आपण ग्रो बद्दल पण बघूयात. सध्या झिरोधा बद्दल मी तुम्हाला सांगतो. जवळपास सगळ्यांचं सेमच आहे. ज्यांचं जुनं अकाउंट आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल की कुठून काय सर्च करायचं, कुठून काय घ्यायचं. ज्यांचं नाहीये त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता झिरोधामध्ये सर्च आणि ऍड जे तुम्हाला मागे बोललो होतो ना, आता इथं बघा. ह्याच्यामध्ये चार्ट आपण बघू शकतो ट्रेडिंग व्यू सारखाच. आता ह्याची करंट मार्केट प्राइस किती आहे? 47,565. म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे 47,500. ठीक आहे. तर तुम्ही सर्च कुठे करणार हे सगळे कॉल्स इथे 47,500. आता बघा, हे टाइप केल्यानंतर पण इतके सगळे ऑप्शन्स आले. आपल्याला घ्यायचंय सगळ्यात जवळची एक्सपायरी. आता ह्या ज्या आहेत ना, वरचे जे 2 ऑप्शन आहेत. हे जे 2 ऑप्शन आहेत ना वरचे, हे मंथली एक्सपायरी. ह्यांना सध्या आपल्याला हात नाही लावायचं. आपण काय बघणार सगळ्यात जवळचा. आता आजची किती तारीख आहे? 2 एप्रिल. जवळचा कुठला आहे? 3 एप्रिलचा. ठीक आहे. आता हा कुठला आहे? दूरचा आहे. 10th एप्रिलचा आहे. हा याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं नाही. यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या कामाचे हे 2च आहेत. कॉल आणि पुट. 47,500 3 एप्रिलचा कॉल, 3 एप्रिलचा पुट. पुट म्हणजे कधी मार्केट जर खाली जाणार असं वाटतंय तेव्हा पुट. मार्केट जर वर जाणार असं वाटतंय तर कॉल. ठीक आहे. आता तुम्हाला कळलं कुठे सर्च करायचं, कुठला कॉल किंवा कुठला पुट घ्यायचा. ठीक आहे. आता बघा. आता आपण जर सपोज 47,500 ला पुटला सर्च केलं. ठीक आहे. आता इथं काय बाय बाय आणि सेल आणि व्ह्यू चार्ट. व्ह्यू चार्ट कडे आपण नंतर बघूयात. सेल कडे पण आपण नंतर बघूयात. बाय आणि सेलचं काय, तुम्ही मार्केटमध्ये हा कॉल घेऊ पण शकता आणि न घेता विकू पण शकता. पण सेलचं बघा. सेलचं तुम्हाला एक गंमत सांगतो. सेल करायला 122 रुपयाला किती रुपये लागते मित्रांनो? इथं दिसते का? 92,000 रुपये दिसते. आणि तोच घ्यायला किती रुपये लागतंय? 2,752 रुपये. आपल्याला विकायचंय की घ्यायचंय? सरळ उत्तर आले की आपल्याला सरळ घ्यायचंय. आपल्याकडे जर 92,000 आहे तर आपण कशाला यायचं उतरणार ना, नाही का? आपल्याकडे कमी पैसे आहेत, आपल्याला कमी पैशालाच मोठं करायचंय म्हणून आपण याच्यात उतरलोय. आपण काय घेणार? बाय. ठीक आहे. बाय मध्ये तुम्हाला दिसतं हे 3 ऑप्शन आहेत. एक आहे रेग्युलर,
एक आहे एएमओ आणि एक आहे आइसबर्ग. आता तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला मी तसं याच्या नोट्स पाठवतोच, तरी पण तुम्ही लिहून घ्या. रेग्युलरमध्ये क्वांटिटी आहे बघा. हे काय क्वांटिटी. तर तुम्ही क्वांटिटी चेंज करू शकता. म्हणजे तुम्ही 15च्या ऐवजी 150 करू शकता. 15च्या ऐवजी 150 करू शकता. खोडून 30 करू शकता. ठीक आहे. हे झालं क्वांटिटी. आता क्वांटिटीचा पण खाली जाऊ. खाली काय आलंय? ह्याला पण 2 ऑप्शन आहेत. प्रॉडक्टचे इंट्राडे आणि ओव्हरनाईट. इंट्राडे म्हणजे काय? आज घेतला, आजच विकला. जर तुम्ही नाही विकला तर ऑटोमॅटिक हे ग्रो त्याला विकून टाकेल. ठीक आहे. दुसरं आहे ओव्हरनाईट. ओव्हरनाईट म्हणजे काय की रात्रभर याला ठेवायचं. पुष्कळ लोक करतात ना बीटीएसटी. बीटीएसटी म्हणजे काय? बाय टुडे सेल टुमॉरो. आज घेतलंय उद्या विकणार. स्विंग ट्रेडर्स जे आहेत ते करतात बीटीएसटी. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या खाली काय टाईपमध्ये मार्केट, लिमिट, एसएल आणि एसएलएम. मार्केट म्हणजे काय? की हा सध्या 183 ला आहे, 183 लाच घ्यायचा. स्वाईप टू बाय केलं, 183 ला डायरेक्ट विकत घेतात. लिमिट म्हणजे काय? तुम्ही इथे लिहू शकता 183 ला तर आहे, पण मला घ्यायचंय 190 ला. तुम्ही असं इथं चूज करू शकता लिमिट लावून त्याला. ठीक आहे. तिसरं काय? एसएल म्हणजे हे घेतल्यानंतर जर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. स्टॉप लॉस खूप महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगालच, की सध्या तर 183 ला आहे. आपण 183 ला घेतला. ठीक आहे. पण 180 जर गेला, 3 पॉईंट जरी खाली गेला, तर इथं आपण काय लिहिलं? 180. 3 पॉईंट जरी खाली गेला, तर तो आपोआप विकला गेला पाहिजे. हे सुद्धा ऍप्लिकेशनमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे, की आपोआप विकला जाईल. तुम्हाला काही करायची गरज नाही. एसएलएम म्हणजे ते एकदमच जोरात. सेट स्टॉप लॉस आणि सेट टार्गेट. सरळ स्टॉप लॉस 10% खाली गेलं तर सरळ लॉस होईल. 10% वर गेलं तर सरळ प्रॉफिट होईल. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय करायची गरजच नाही. सगळं काय करणार? हे ऍप्लिकेशनच करणार. तर हे आपल्या कामाचं फक्त रेग्युलरच ऑर्डर आहे. याच्यामध्ये एएमओ आणि आइसबर्ग जे सध्या आपल्या कामाचं नाही. एएमओ म्हणजे काय? आफ्टर मार्केट ऑर्डर. हे असणार मार्केट चालू असताना. हे आपण मार्केट बंद झाल्यावर, मार्केट बंद असतानाच आपण ह्याच्यामध्ये घेऊन ठेवू शकतो. आइसबर्ग म्हणजे काय? जास्त क्वांटिटी, ज्याच्याकडे मोठा फंड आहे. 10 लाख आहे, 25 लाख आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इथं 3,000 करू शकत नाही. 30,000 करू शकत नाही. तुम्हाला ह्याची काही लिमिट आहे. 900 क्वांटिटीज घेऊ शकता एका लॉटमध्ये, एका ऑर्डरमध्ये. मग इथं काय करणार? तुम्ही 900 लिहिणार आणि इथं त्याचे लेग्स वाढवणार. नंबर ऑफ लेग्स. नंबर ऑफ लेग्स म्हणजे 900 भागीला 2 झाले, म्हणजे की 450 क्वांटिटीज. ह्याचं आपल्याला सध्या काम नाही. ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करू नका. हे मोठ्या ज्यांच्याकडे फंड आहे त्यांच्यासाठी काम आहे. सध्या आपल्या कामाचं आहे फक्त रेग्युलरच. तर रेग्युलरमध्ये आपण शिकलो क्वांटिटी, इंट्राडे आणि ओव्हरनाईट, टाइप शिकलो आणि स्टॉप लॉस कसं लावायचं हे शिकलो. ठीक आहे. आता परत येऊयात आपल्या याच्यावर. आता आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो स्ट्राईक प्राइस, नंतर शिकलो आयटीएम, ओटीएम आणि एटीएम. नंतर शिकलो ट्रेडिंग व्ह्यू कसं बघायचं, कसं वापरायचं. हे तुम्ही घरी जाऊन परत, हे तुमचं होमवर्क आहे. तुम्हाला घरी जाऊन परत बघायचं. आणि आपण आज शिकलो झिरोधाचं इंटरफेस, डीमॅट अकाउंटचं इंटरफेस. ठीक आहे. हे 3 गोष्टी आपण, म्हणजे आपलं जे ऑप्शन्सचं बेसिक होतं, नाही का, झिरोधा कसं वापरायचं, ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं, हे तुमचं आज क्लिअर झालं. कोणाला काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा आता पण विचारू शकता. 2 मिनिटं आपल्याकडे अजून आहेत. क्लिअर आहे आजचं? चॅट बॉक्स मध्ये सांगा क्लिअर असेल तर. सपोर्ट आणि रेजिस्टन्सला किती लाईन ड्रॉ करायच्या? सपोर्टला आता असं काय नसतं. सपोर्ट तुम्ही किती काही करू शकता. फाइंड तुम्ही जर चार्ट वर गेलात तर तुम्हाला असंख्य सपोर्ट मिळतील, असंख्य रेजिस्टन्स मिळतील. आपण काय करतो, मी स्वतः वैयक्तिक मागच्या 2 दिवसाच्या, आता तुम्हाला एक सरळ मी उदाहरण देतो. आता तुमचं उद्या जर पेपर आहे, ठीक आहे, उद्या आपली एक्झाम आहे, तर आपण काय करणार? एकतर ए टू झेड अभ्यास करत बसणार. ठीक आहे. सपोज आता उद्या उद्या आपली एक्झाम आहे. आपण एकतर अख्खाच्या अख्खा अभ्यास करणार किंवा काय करणार? मागच्या 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवणार. म्हणजे काय? आपण बघणार मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. मग स्टॉक मार्केटमध्ये पण सेम आहे. एकतर काय, की तुम्ही ए टू झेड अभ्यास करा स्टॉक मार्केटचा, ज्याला 5 वर्ष 10 वर्ष लागेल. स्टॉक मार्केट काय असं 2 महिन्यात 1 महिन्यात शिकता येत नाही. किंवा काय करणार, की मागच्या 5 दिवसाचे, 10 दिवसाचे, 5 वर्षाचे चार्ट बघणार. चार्ट वरून तुम्ही शिकणार. मग मी काय करतो? चार्ट वरून बघतो. मागच्या वीक भराचे आपण चार्ट बघायचे, त्यातनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायची. 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स भरपूर झालेत. ठीक आहे. त्याच्यावर आपण ट्रेनिंग करायची.
ट्रेडिंग व्यू एवढंच सांगणार आहेत की पुढे अजून एक्सप्लेन करणार आहोत. प्रथमेश ट्रेडिंग व्यू ला घरी जाऊन घरी बघ. तू ट्रेडिंग व्यू चे युट्यूबला व्हिडिओ पण बघू शकतो. ट्रेडिंग व्यू काय मोठी अवघड गोष्ट नाहीये. ठीक आहे, तू एक्सप्लोर कर त्याला. जर त्यात तुला काही समजलं नसेल तर मला मेसेज कर, मी तुला स्वतःला समजावून सांगतो किंवा उद्या आपण परत समजावून सांगू जे नाही समजलं. ट्रेडिंग व्यू जर एक्सप्लेन करत बसलो ना तर अख्ख्याचा अख्खा महिना जाईल आपला. ट्रेडिंग व्यू खूप वास्ट आहे. आणखीन काही ट्रेडर्स, आणखीन काही डाऊट? करायचं लिहू. कसं वाटलं आजचं तुम्हाला सेशन? चालतंय. ठीक आहे, भेटूयात उद्या.